बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद, त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक श्री रवींद्र रेखा गुरव लिखित कादंबरी बेदुने शून्य, प्रकरण 32. गौतम सरांची बदली झाली हे पोरांना समजलेलं. पोरं शाळेत दप्तर ठेवून मैदानावर आली. एकमेकांना विचारू लागली. बदली म्हणजे काय हे त्यांना पहिल्यांदाच कळत होतं, पण गौतम सरांचीच बदली का केली हे कोडं मात्र त्यांना सुटलेलं नव्हतं. यशवंतानं त्यात पुढं असणाऱ्या 10वीच्या पोरांना बदली कशी झाली हे सांगितलेलं. त्यामुळं पोरं चिडलेली. पावसाचं बारीक सरवाट आलेलं. गौतम सर आल्याशिवाय आम्ही वर्गात बसणार नाही असं सांगून मुलं झाडाखाली उभी होती. सगळ्या मुली व्हरांड्यात जमा झालेल्या. नंतर त्याही झाडाखाली जागा मिळेल तिथं उभ्या राहिल्या. बरोबर 11 वाजता मुख्याध्यापक अवतरला. पोरं वर्गात बसायला तयार नाहीत हे त्याला कळलं. सूर्यवंशीनं आधीच पोरांना परिपाठ झाला की वर्गात बसा, माने सर आल्यावर काय ते सांगतील तुम्हाला असं सांगितलेलं. पोरं ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती. पाऊस पडत असताना देखील पोरं वर्गात बसायला तयार नव्हती. मुख्याध्यापक व्हरांड्यात आला. पोरांनो, आधी वर्गात या असा निरोप त्याने दिला. पोराने ऐकलं नाही. एव्हाना गौतम सरांच्या बदली मागं माने सरांचा हात आहे हे त्यांना कळलेलं. त्यामुळं मुख्याध्यापकाविषयी त्यांच्या मनात राग होता. मुख्याध्यापक हातात छत्री धरून पोरांच्या समोर गेला. त्यांना समजावून सांगू लागला. सगळा स्टाफ हे बघत होता, पण कोणीही पुढं गेलं नाही. सूर्यवंशी लांबच उभा होता. पोरं ऐकणार नाहीत हे त्याच्या लक्षात आलेलं. ही बदली वरूनच झाली आहे, ते आमच्या हातात नाही. माझ्या हातात असतं तर मी गौतम सरांना सोडलं असतं काय सांगा. तुम्ही वर्गात बसा, चला काय करायचं ते बघूया असं मुख्याध्यापक पोरांना सांगू लागला. मुख्याध्यापकाच्या बोलण्याला पोरं भुलली नाहीत. आम्ही वर्गात बसणार नाही असं पोरांनी ठणकावून सांगितलं. त्यांचा तो अवतार बघून मुख्याध्यापकानं काढता पाय घेतला. आता पोरांच्या पुढं आपली डाळ शिजणार नाही हे त्याच्या लक्षात आलं. पोरं दिवसभर शाळेत बसली नाहीत. दुपारी जेवलीही नाहीत. शालेय पोषण आहार तसाच राहिला. पुन्हा पोरांच्या पुढ्यात जायचं मुख्याध्यापकाला धाडस झालं नाही. संध्याकाळी घरी जाताना, सर, गौतम सर येत नाहीत तोपर्यंत आम्ही वर्गात बसणार नाही म्हणजे नाही, हे मुख्याध्यापकाला पुन्हा सांगायला पोरं विसरली नाहीत. गौतम सरांच्या जागी कोकणच्या शाळेतील कदम सर हजर झाले होते. पोरांचं प्रेम बघून ते भारावून गेले. दुसऱ्या दिवशी मुख्याध्यापकाला तोंडात बोटे घालायची वेळ आली. तो पार हादरून गेला. 11 वाजले तरी कुणीच शाळेला आलेलं नव्हतं. जणू पोरांनी संप पुकारलेला. काल रात्रीच त्यानं प्राध्यापक विक्रम देसाईला सर्व हकीकत सांगितलेली. सगळं माझं मी मॅनेज करतो, उद्या पोरं वर्गात बसतील म्हणून सांगितलेलं. एवढ्यावरच तो थांबला नव्हता. गावातल्या काल पुढं असणाऱ्या पोरांच्या घरात जाऊन पालकांची भेट घेतलेली. त्यांना काहीतरी गोड बोलून मुलाला समजावून सांगा म्हणून सांगितलेलं. परंतु आज पोरं शाळेलाच आली नाहीत हे बघून तो भांबावला. शेवंताबाईला त्याने जेवण न बनवता घरला पाठवलेलं. तो सूर्यवंशीला सोबत घेऊन बसला होता. काय करावं हे दोघांनाही कळत नव्हतं. सकाळपासून कांबळे सर, कुंभार सर, यशवंता, संभाजी शांत होते. जे घडतंय ते फक्त पाहत होते. काहीच प्रतिक्रिया देत नव्हते. सारखी बडबड करणारा यशवंताही शांत होता. रात्री कुंभार सरांनी गौतमला फोन लावलेला. पोरांनी असं केलंय म्हणून सांगितलेलं. तुम्ही काहीच बोलू नका, पुढे पुढे करू नका, तुम्हाला अडचण नको, नोकरी आहे म्हटल्यावर मला कुठेही काम करायलाच हवं असं तो म्हणाला होता. पोरं नसल्याने शाळा भकास वाटत होती. कोणीच फारसं कोणाशी बोलत नव्हतं. गौतम विषयी मनात प्रेम असणारे खुश होते.
मुख्याध्यापक मात्र कचाड्यात सापडलेला. 4-5दा मावा खाऊन तो थुंकलेला. बाहेर जाऊन कोणाशी फोनवर बोलून आलेला. सकाळपासून त्यानं 8-10 फोन लावले असतील. बोलताना त्याच्या चेहऱ्यावर ताण जाणवत होता. आताही तो खुर्चीवर बसून कोणाशी तरी बोलत होता. एवढ्यात वरांड्यातून 10-12 लोकांचा घोळका येताना दिसला. त्यांच्या आवाजाने शाळेतल्या शांततेला तडा गेला. सगळे आले तसे मुख्याध्यापकाच्या कार्यालयात घुसले. तोंडावर उसने हसू आणून मुख्याध्यापकानं त्यांचं स्वागत केलं. ते सर्व वाडीतले पालक होते. आता मुख्याध्यापकाची चांगलीच फाटणार हे सगळ्यांनी ओळखलं. मघापासून मुख्याध्यापकाजवळ बसला सूर्यवंशी हळूच तिथून निसटला. स्टाफरूममध्ये येऊन बसला. बाकीचा स्टाफ तिथंच बसलेला. आत आल्याबरोबर, "हो, गौतम सरांची बदली करून तुम्ही चांगलं नाही केलं सा." वाडीतल्या एका ग्रामपंचायत सदस्यानं मुख्याध्यापकाला थेट प्रश्न विचारला. मुख्याध्यापक हडबडला. कसं तरी स्वतःला सावरत तो म्हणाला, "बदली वर्ण संस्थेनंच केली आहे. माझ्या हातात काय आहे सांगा? मी हुकुमाचा ताबेदार." पोरं घरात रडायला लागल्यात. गौतम सर आल्याशिवाय आम्ही शाळेतच जाणार नाही म्हणतात. तुम्ही आत्ताच सरांची बदली का केली? मी म्हणतो बदलीची गरजच काय? एवढ्या चांगल्या शिक्षकाची बदली का केली असा? चांगलं शिक्षक घालवून शाळा मोडायचाच विचार दिसतोय तुमचा. त्या तानाजी दादाने शाळेची वाट लावली. आता ह्यो कोण संस्थापक येऊन बसलाय? असा चहूबाजूने प्रश्नांचा मारा होऊ लागला. मुख्याध्यापकाला काय बोलावं हे सुधारणा झालं. त्याची बोबडीच वळली. तोवर बाहेर वरांड्यात 20 जणांचा घोळका जमलेला. शाळेचे माजी विद्यार्थी बाहेर थांबलेले. त्यामुळे मुख्याध्यापक अधिकच घाबरला. मला बी वाटतंय गौतम सर इथंच असावेत. काय बी करून त्यांची बदली रद्द करा म्हणून मी सांगितलंय संस्थेला. सांगितलंय नाही सर. आत्ता फोन लावा तुमच्या संस्थापकाला. त्याला काय इथं चाटायचं नाहीये आणि बदली रद्द करा म्हणावं. लावा फोन त्यांना. उगाच पालकांना त्रास नको. सगळे काम सोडून आलेत. ग्रामपंचायत सदस्य समजावणीच्या सुरात म्हणाला. आणि आजच्या आज बदली रद्द करायला सांगायची. नंतर पोरं काय शाळेत पाय टाकणार नाही इथे लक्षात ठेवायचं. मुख्याध्यापकाला घाम फुटला. अशा शाब्दिक हल्ल्याला तो पहिल्यांदा सामोरं जात होता. काय करावं त्याला सुचत नव्हतं. त्याने विक्रम देसाईला सगळ्यांच्या समोर फोन केला. पण फोन काही लागला नाही. काय झालं? त्यांना फोन लागत नाही. तो आमदाराचा जावई होय. त्यांना सांगा ही बदली थांबवली नाही तर उद्यापासून इकडे फिरकायचं नाही म्हणून. सांगतो की. एवढंच मुख्याध्यापक बोलत होता. बदली प्रकरण एवढं अंगाशी येईल असं त्याला वाटलं नव्हतं. पालक त्याला बोलूच देत नव्हते. सगळा स्टाफ हे स्टाफरूममध्ये बसून ऐकत होता. याला असाच ठोकायला लागतोय. यशवंता कांबळे सरांच्या कानात कुजबुजला. त्यांनी मान हलवली. शेवटी तुम्ही आजच्या आज संस्थापकाला फोन लावून बदली थांबवा असा मुख्याध्यापकाला दम देऊन ते बाहेर पडले. गौतम सरांची बदली थांबविल्याशिवाय आता दुसरा पर्याय नाही याची जाणीव मुख्याध्यापकाला झाली. प्राध्यापक विक्रम देसाईला कसं पटवून द्यावं या विचारात तो हरवून गेला. दुसऱ्या दिवशी मी पोरं शाळेला आले नाहीत. मुख्याध्यापकाने शाळा सुटल्यावर प्राध्यापक विक्रम देसाईला पुन्हा फोन केला. पालक शाळेत आले होते असं त्यानं सांगितलं. त्यावर तुम्हाला साधं पालकांना सांभाळता येत नाही. जरा अंदाज घ्या मग बघूया काय करायचं ते असं विक्रम देसाईनं सांगितलेलं. त्यामुळे तो चांगलाच कचाड्यात सापडलेला. पोरं त्यांचं ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती आणि पालकांना तो समजावू शकत नव्हता. या बदली प्रकरणात त्याची पुरती दमछाक झाली होती. शेवटी नाही होय करत विक्रम देसाईने बदली कॅन्सल केली. तुम्ही गौतम सरांना जास्त मोकळीक देऊ नका. त्यांचं काय करायचं ते मी बघतो असं सांगायला तो विसरला नव्हता. मुख्याध्यापकानं रात्रीच गौतमला फोन केला. कुठल्याही परिस्थितीत तुम्ही उद्याच शाळेत हजर व्हा म्हणून सांगितलं. सकाळी लवकर निघा म्हणजे लवकर पोचशीला असा अनाहूत सल्लाही दिला.
ही बदली रद्द झाल्यानं त्यानं सुटकेचा श्वास सोडला. पण ते आपल्याला जास्त डोईजड होणार याचीही जाणीव त्याला या निमित्ताने झाली. गौतम सरांची बदली रद्द झाली. उद्या सकाळी गौतम सर पुन्हा शाळेत येणार असा निरोप पोरांना मिळाला. मुख्याध्यापकानंच सगळ्या स्टाफला पोरांपर्यंत हा निरोप पोचवायला सांगितलेलं. सकाळी 10ला शाळा गजबजलेली. पोरं उत्साहानं शाळेत हजर झाली. दप्तरं वर्गात ठेवून मैदानावरच वाट बघत उभी राहिली. मुलींनी शाळेच्या आवारातील मेहंदीची 32 मोगऱ्याची पानं गोळा केली. मुलांनी शाळे पाठीमागच्या रानातील रानफुलं आणली. लाल, पिवळी, पांढरी रानफुलं त्या पानामध्ये गुंफून गुच्छ तयार केला. प्रत्येक वर्गाने वेगळा गुच्छ तयार केलेला. गौतम सर येणार आहेत, आता तुम्ही आत बसा, उगाच गोंधळ घालू नका, असं मुख्याध्यापकानं सांगितलेलं. पोरं ऐकायलाच तयार नव्हती. गौतमच्या वाटेकडे डोळे लावून बसलेली. 11च्या दरम्यान गौतम शाळेजवळ आला. लांबूनच पोरांनी गौतमला बघितलं. पळत जाऊन सगळ्यांनी त्याला एकच गराडा घातला. हातातले रानफुलांचे गुच्छ आपल्या आवडत्या शिक्षकांना देण्यासाठी ते धडपडू लागले. गरीब पोराने बनवलेल्या रानफुलांचे गुच्छ हातात घेताना गौतमला गहेवरून आलं. पोरांचं प्रेम बघून त्याचं डोळं पाणावलं. व्हरांड्यात उभं राहून सगळा स्टाफ हे दृश्य बघत होता. ते बघून काहींचं मन आनंदून गेलं तर काहींच्या पोटात मळमळायला लागलं. पोरं मात्र आज आनंदाच्या डोहात तरंगत होती. बदली प्रकरणाला महिना होऊन गेलेला. शाळा नेहमीप्रमाणे चाललेली. मुख्याध्यापक शांत होता. गौतम बरोबरचं त्याचं वागणं बदललेलं. त्याच्याशी तो जास्तच प्रेमाने वागत होता. त्याच्या मनात काय चाललंय हे मात्र कळत नव्हतं. गौतमची बदली रद्द झाल्यानं पोरं खुश होती. प्राध्यापक विक्रम देसाईनेही त्यानंतर काही हालचाल केली नव्हती. जणू काही घडलंच नाही असं वागत होता. बदली प्रकरणानं तो चांगला दुखावलेला. त्याच्या नाकावर टिच्चून पालकांनी बदली रद्द करायला लावलेली. त्याची इच्छा नसताना त्याला बदली रद्द करायला लागलेली. बदली रद्द करणं त्याला अपमानास्पद वाटलेलं. त्यामुळं तो इरेला पेटलेला. प्राध्यापक विक्रम देसाई शांत बसणार नाही याची सर्वांनाच खात्री वाटत होती. गौतमच्याही ते लक्षात आलेलं. जे काही होईल त्याला सामोरं जायचं असं त्यानं ठरवलेलं आणि घडलंही तसंच. 12 वाजलेले. गौतम 10वीच्या वर्गावर होता. सुभाष मोरेनं कान ओढत मुख्याध्यापकानं बोलावल्याचं सांगितलं. त्याचा चेहरा चेकाळलेला. माने सर आपल्याला असं तासावरून बोलवणार नाहीत. नक्कीच काहीतरी घडलंय याची त्याला जाणीव झाली. तुमची सरप्लसची ऑर्डर आली आहे. आज जिल्हा परिषदेच्या हॉलमध्ये कॅम्प लागलाय. तिथं दुपारपर्यंत तुम्हाला जायला पाहिजे. मुख्याध्यापकानं आपण त्या गावचे नाहीच अशा आविर्भावात त्याच्या हातात कागद दिला. तो क्षणभर गोंधळला. आपल्याला या शाळेतून अतिरिक्त करून प्राध्यापक विक्रम देसाईनं डाव साधलाय हे त्याच्या लक्षात आलं. काय करावे हे त्याला सुचत नव्हतं. आता 12 वाजलेले. जिल्हा परिषद पोचायला 2 तास तरी लागणार होतं. त्यानं हातातल्या ऑर्डरवर नजर फिरवली. सकाळी 11 वाजताच हजर राहायला सांगितलेलं. मुख्याध्यापकानं ठरलेल्या प्लॅनप्रमाणे मुद्दामच ऑर्डर द्यायला उशीर केलेला. कडव सर सोडतील तुम्हाला खाली तिट्ट्यावर, वेळ लावू नका, मुख्याध्यापक खोटी काळजी दाखवत म्हणाला. गौतमला त्याचा राग आलेला. काहीतरी बोलावं असं त्याला वाटलं, पण त्याने संयम राखला. चला सर, मी बी खाली निघालोय, तुम्हाला सोडतो तिट्ट्यावर, असं म्हणून संजय कडवानं गाडी बाहेर काढली. आपल्याला काहीच माहीत नाही असं तो दाखवत होता. त्याच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. प्राध्यापक विक्रम देसाईच्या कटाचा भाग असल्यानं त्याला हे आधीच माहीत होतं. तिट्ट्यावर गेल्याबरोबर गौतमला वडाप मिळालं. वडापमधून जाताना त्याचा कंठ दाटून आलेला. आता आपण या शाळेला कायमचे मुकणार याची जाणीव झालेली. आपल्याला वेळ झालाय. प्रक्रिया तर 11 वाजता सुरू झाली आहे. प्राध्यापक विक्रम देसाईच्या सांगण्यावरून माने सरांनी आपल्याला अंधारात ठेवलं. अचानक 12 वाजता जा म्हणून सांगितलंय. तिथं गेल्यावर काय होणार, कशी प्रक्रिया असणार
याची धाकधूक वाटू लागली. तो खिन्न मनाने रस्त्याच्या कडेने पळणाऱ्या झाडांकडे बघू लागला. तो जिल्हा परिषदेच्या हॉलजवळ पोहोचला. बाहेर मैदानावर अनेक शिक्षक शिक्षिका उपस्थित होते. काही जण एकटेच विचारात हरवले होते. एकूण उदास वातावरण वाटत होतं. त्यानं चौकशी केली. शिक्षणाधिकारी काळे, पे युनिटचे अधीक्षक संघपाळ, उपशिक्षणाधिकारी रावण मॅडम, शिक्षण विभागातले क्लार्क हॉलमध्ये उपस्थित असल्याचं त्याला कळलं. प्रक्रिया संपत आलेली. 4 शिक्षक, 1 शिक्षिका ओळीत उभा होते. त्यानं विचारल्यावर तुमचा नंबर येऊन गेलाय. जे शिक्षक उपस्थित नव्हते त्यांच्या नावासमोर शिक्षणाधिकाऱ्यांनी अंदाजानं शाळा टाकलेत असं त्याला समजलं. तिथं प्रक्रियेसाठी हजर असणाऱ्या शिक्षकांच्या नावांसमोर काही शाळांचे पर्याय असायचे. त्यातल्या एका शाळेची निवड त्या शिक्षकाला करता यायची. जे शिक्षक त्यांच्या क्रमांकानुसार उपस्थित नव्हते त्यांच्या नावासमोर शिक्षणाधिकारी स्वतःच त्या शिक्षकाच्या गावाचा सोयीचा विचार न करता एखादी शाळा टाकायचा. तो वेळानं उपस्थित राहिल्याने एका तालुक्याच्या गावातली शाळा त्याला मिळालेली. आजच्या आज हजर राहण्याचा आदेश असल्याने अतिरिक्त शिक्षक संबंधित शाळेत हजर राहण्यासाठी धावपळ करीत होते. जिल्हा परिषदेमधून रिक्षा करून तो स्टँडवर आला. पुन्हा वडापमध्ये बसला. तासभर प्रवास करून त्या शाळेत पोहोचला. मुख्याध्यापकाच्या हातात पत्र देत आपण अतिरिक्त शिक्षक असून हजर होण्यासाठी आल्याचं सांगितलं. त्यावर हातातलं पत्र उलटं पालटं करत मुख्याध्यापकानं परत केलं. अतिरिक्त शिक्षकाला कोणत्याही परिस्थितीत हजर करून घ्यायचं नाही अशी सूचना आमच्या संस्थापकानं केली असं सांगून त्यानं हात झटकले. गौतम उदास मनानं माघारी फिरला. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.